गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, चटकदार रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। हे रात्री भिजत घातलेले शाबू आहेत मी, त्यामुळे असे छान भिजलेले आहेत। हे साबुदाण्याच्या खिचडीसाठी लागणारे साहित्य: फोडणीसाठी तेल, बटाटा। हा बटाटा मी धुवून याच्यावरची साल काढून घेतलेली आहे। त्याचे आता बारीक काप करणार आहे। हिरवी मिरची, चवीसाठी मीठ, जिरे आणि हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट। प्रथम आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे, त्यावरती ठेवणार आहे आपली कढई। मी आता या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। आता ही कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूया। प्रथम आपण बटाट्याचे काप टाकणार आहोत, का तर ते कच्चा बटाटा कापल्यामुळे ते आपण छान भाजून परतून घ्यायचे। आपला बटाटा आपण थोडा हलवायचा। बटाटा आपला छान असा शिजेपर्यंत तेलात परतून घ्यायचा। आरवी, खिचडी खाणार काय? आता आपण त्यात हिरवी मिरची टाकूया। मिरची पण आपण भाजून घेऊया। आता असे जिरे टाकून घेऊया। परत एकदा आपण हा असा बटाटो, जिरे, हिरवी मिरची यामध्ये असा परतून घ्यायचा आहे। हा बटाटा आपला असा छान अगदी भाजलेला आहे। आता त्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा परतून घेऊया। आता हे चवीपुरतं मीठ टाकूया। आणि आता हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये टाकून अशी खिचडी आपण छान परतून घेऊया। अशी ही बटाटा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे घातलेले साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे। ती आता 5 मिनिटे आपण अशी झाकून ठेवूया। हे आता आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। आमच्यात लहान मुलं आहेत, त्यामुळे मी हिरवी मिरची थोडी कमीच घातलेली आहे। तुम्हाला जर तिखट, झणझणीत, चरचरीत हवी असेल तर तुम्ही 1-2 मिरची वाढवू शकता।